सोशल मीडियावर तुम्हाला अनेकदा कोर्टाच्या सुनावणीचे व्हिडिओ किंवा क्लिप्स दिसतात, बरोबर? पण आता हे चित्र बदलणार आहे. सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतलाय. कोर्टाच्या कार्यवाहीचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स सोशल मीडियावर पोस्ट करणं, रिपोस्ट करणं किंवा अपलोड करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, हा निर्णय का घेण्यात आलाय, याचे परिणाम काय होतील, जाणून घेऊयात सविस्तर. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर न्यायालयाच्या कामकाजाचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग शेअर करण्यावर अंतरिम बंदी घातली आहे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या सचिवाच्या पूर्व परवानगीशिवाय असं कोणतंही रेकॉर्डिंग काढणं, त्यात बदल करणं, प्रसारित करणं, पोस्ट करणं, रिपोस्ट करणं किंवा अपलोड करणं पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. हे करताना न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय. कोर्ट का व्हिडिओ पोस्ट करना पोटली से राक्षस निकालना, म्हणजेच न्यायालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं म्हणजे पोटलीतून राक्षस बाहेर काढण्यासारखं आहे, असं विधान केलं. पण न्यायालयाला ही बंदी घालण्याची गरज का वाटली, याची अनेक ठोस कारणं आहेत. अनेकदा न्यायालयाच्या कामकाजाचे छोटे छोटे भाग किंवा क्लिप्स सोशल मीडियावर चुकीच्या संदर्भात शेअर केले जातात. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचे विकृतीकरण होतं आणि न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब होते. याशिवाय न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनी स्पष्टपणे म्हटलंय की न्यायालय हे 24 तास चालणारं मनोरंजन चॅनल असू शकत नाही. न्यायालयाची कार्यवाही ही गंभीर आणि न्यायिक हेतूंसाठी असते, मनोरंजनासाठी नाही. त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधनांचा वापर करून न्यायाधीश आणि वकिलांचं बोलणं बदलता येऊ शकतं, ज्यामुळे लिप मुव्हमेंट आणि आवाज तसाच राहतो पण शब्द बदलतात. अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची शक्यता खूप मोठी आहे. तर काही व्यक्ती किंवा गट न्यायालयाच्या कामकाजाचं व्हिडिओ क्लिप्स करून त्यातून पैसे कमावतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. या आदेशानुसार आता कोणत्याही व्यक्तीला सुप्रीम कोर्टाच्या सरचिटणीस किंवा संबंधित उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलच्या परवानगीशिवाय न्यायालयाच्या कामकाजाचं रेकॉर्डिंग सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. या आदेशामुळे न्यायालयाच्या कामकाजाची प्रामाणिकता आणि गांभीर्य राखण्यास मदत होईल. याचिकाकर्ता पत्रकार हर्षिता ग्रोवर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. या याचिकेत न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या क्लिप्स, एडिटिंग, प्रसार आणि आर्थिक शोषणाचे नियम करण्याची मागणी करण्यात आली होती. या निर्णयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आलाय, ते म्हणजे कायदेशीर पत्रकारितेला या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच पत्रकार न्यायालयाच्या कामकाजाबद्दल बातम्या देऊ शकतात, पण व्हिडिओ क्लिप्स अनधिकृतपणे सोशल मीडियावर शेअर करता येणार नाहीत. थोडक्यात न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि सचोटी जपण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हे कठोर पाऊल उचललंय. सोशल मीडियाच्या युगात माहितीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातोय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.